नमस्कार. धन्वंतरी प्रार्थना स्तोत्रातील पहिला श्लोक आज आपण पाहूया. अच्युतानंत गोविंद विष्णू नारायणामृत रोगान्मे नाशया शेषा नाशु धन्वंतरे हरे आरोग्यं दीर्घमायुष्यं बलं तेजोधियं श्रियं स्वभक्तेभ्योऽनुगृह्णन्तं वंदे धन्वंतरिं हरिं. अच्युत, अनंत, गोविंद, विष्णू, नारायण, अमृत अशी ही सगळी नावं आहेत. अच्युत म्हणजे जो स्थानापासून कधीही च्युत होत नाही, म्हणजे ढळत नाही, तो अच्युत. अनंत म्हणजे त्याचा विस्तार अमर्याद आहे असा. गोविंद म्हणजे जो वेदांना जाणतो तो गोविंद. जो गायींचं पालन करतो तो गोविंद. विष्णू जो संपूर्ण जग व्यापून उरला आहे तो विष्णू. नारायण 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 म्हणजे जो समुद्राने वेढलेल्या ठिकाणी ज्याचं वसतिस्थान आहे, क्षीरसागरात शेषशाही भगवान राहतात म्हणून त्याला नारायण म्हणतात. अमृत जो कधीही मृत्यू पावत नाही तो अमृत असा आहे. म्हणजे हा नारायण म्हणजेच कोणतं धन्वंतरी देव अशी कल्पना केलेली आहे. धन्वंतरीला विष्णूचा अवतार मानतात म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हे विष्णू, हे धन्वंतरी देवा, रोगांमे नाशय, आमच्या रोगांचा नाश कर, आम्हाला आशु प्रदान कर म्हणजे आम्हाला आशीर्वाद दे. हरे धन्वंतरे, हे हरी, हे धन्वंतरी, आम्हाला आरोग्यम दे, आरोग्य दे. दीर्घमायुष्यम, दीर्घ आयुष्य दे. बलम आम्हाला शक्ती दे. तेजो म्हणजे आम्हाला तेज दे. धियम श्रियम आम्हाला बुद्धिमत्ता दे, आम्हाला संपत्ती दे. स्वभक्तेभ्य अनुगृह्णन्तं वंदे धन्वंतरीं हरिं, अशा या हरिरूपी धन्वंतरीला आम्ही वंदन करतो. कसा? जर स्वभक्तेभ्य अनुगृह्णन्तं, याने स्वतःच्या भक्तांवर अनुग्रह केलेला आहे, अशा त्या हरिरूपी धन्वंतरीला आम्ही नमस्कार करतो. धन्वंतरी हा आयुर्वेद शास्त्रातील एक महत्त्वाचा पुरुष मानला जातो. ज्याच्यापासून आयुर्वेद निर्माण झाला तो धन्वंतरी, की जो देवतांचा वैद्य आहे. जसे अश्विनी कुमार आहे तसाच हा धन्वंतरी सुद्धा आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदिक जे वैद्य असतात ते धन्वंतरीची उपासना करतात. आता पुढचा श्लोक पाहू. शंखं चक्रं जलौका दधतामृतं घटं चारुदोभिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिहृद्यां शुक परिवलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटिविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्. आता त्या धन्वंतरीचं वर्णन केलेलं आहे पुढच्या श्लोकात, तुम्ही पाहू शकता. तुम्ही जर गुगलवर धन्वंतरीची मूर्ती, धन्वंतरीचा फोटो पाहिलात तर त्याला 4 हात आहेत. चारुदोभिः चतुर्भी, चारू म्हणजे सुंदर अशा हातांमध्ये, चतुर्भी हातांमध्ये त्यांनी काय काय धरलेलं आहे पहा. शंखम, शंख धरलेला आहे. चक्रम, चक्र धरलेला आहे. जलौका म्हणजे जळू, जळू हा एक प्रकारचा प्राणी असतो. खूप पूर्वी आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्या शरीरातल्या अशुद्ध जागेवरचं विष किंवा अशुद्ध रक्त शोषून घेण्यासाठी जळू लावायचा प्रकार अजूनही आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे. ती जळू अशी बारीकशी असते आणि ती आपण त्याला लावली की ती दात खुपसते आणि आपल्या अंगातलं सगळं अशुद्ध रक्त शोषून अशी टर्र टम्म फुकते. तिला बाहेर काढतात आणि मग नंतर आपल्या शरीरातनं अशुद्ध घटक निघून जातात. म्हणून जळू आहे त्याचे. जलौकाम, जलौका म्हणजे जळू. दधत म्हणजे पकडलेला आहे. अमृत घटम आणि अमृत घट, लोकांना अमृताचं संजीवन देणारा तो अमृत घट, त्याच्यामध्ये औषधी आहेत. अशा पद्धतीचं वर्णन या धन्वंतरीचं केलेलं आहे. आणि त्याच्या मस्तकी काय आहे? सूक्ष्म स्वच्छाती हृदयांशुक म्हणजे अतिशय सुंदर स्वच्छ असं त्याने एक मुकुट धारण केलेलं आहे किंवा असं एक वस्त्र, अंशुक म्हणजे वस्त्र, त्याने अतिशय हृदयाला पवित्र करणारं असं वस्त्र
त्याने धारण केलेला आहे. कुठे धारण केलेला आहे? परिविलसन, मौली, मौली म्हणजे मस्तक. परिविलसन म्हणजे अतिशय शोभून दिसत आहे. सूक्ष्म स्वच्छ असं जे वस्त्र आहे ते त्याच्या मौलीवर म्हणजे मस्तकावर अतिशय शोभून दिसत आहे. मौलिम अंभोज नेत्रम. अंभोज नेत्रम म्हणजे काय? तर शब्दाची फोड पाहू. अंभस म्हणजे पाणी, अंभोज म्हणजे पाण्यात जन्मलेलं काय? तर ते म्हणजे कमळ, आणि नेत्रम म्हणजे डोळे. अंभोज नेत्रम म्हणजे कमल नयन. त्या धन्वंतरीचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत. त्या धन्वंतरीने आपल्या मस्तकावर सूक्ष्म स्वच्छ असं वस्त्र परिधान केलेलं आहे, मुकुटासारखा. आता त्या धन्वंतरीचं पुढचं वर्णन पहा. कालांभोदोज्ज्वलांगम म्हणजे जसं काळे मेघ असतात, आकाशातले काळे मेघ, निळे मेघ, काळे निळे पडतं ना आपल्याला अंग काही वेळेला, तर त्याच्यासारखं त्याचं अंग उज्ज्वल आहे. उज्ज्वल अंगम, अंग असं काळसर आहे, सावळ्या वर्णाचा आहे तो. आणि काटी ताटी म्हणजे कमरेला काय बांधलेलं आहे त्याने? पितांबर आहे. चारू पितांबराढ्यम, सुंदर असं पितांबर, झळझळीत पितांबर, पिवळ्या रंगाचं तेजस्वी प्रकाश देणारं प्रकाशमान असं पितांबर त्याने नेसलेलं आहे कमरेभोवती. तम धन्वंतरी वंदे, त्या धन्वंतरीला आम्ही नमस्कार करतो. तो कसा आहे? निखिल गद वन, निखिल म्हणजे संपूर्ण, गद म्हणजे रोग, वन म्हणजे वन, आणि दावाग्निरीलम म्हणजे जसं अग्नी हा वनाला जाळून टाकतो, दावाग्नी म्हणतात अग्नीला, तसंच हा जो धन्वंतरी आहे हा आमच्या ह्या रोगरूपी वन, आम्हाला जे रोगरूपी वन आहे आमच्याजवळ ते जाळून टाकू दे. रोगरूपी वन म्हणजे काय? वनात विविध प्रकारचे वृक्ष असतात की नाही. जसं आपल्याला रोग म्हणजे असं सतत काही ना काहीतरी होत असतं. आता मधुमेह असतो, त्यात सर्दी झालेली असते, ॲसिडिटी वाढलेली असते, कुठेतरी काहीतरी ऑपरेशन झालेलं असतं, डोळ्यात मोतीबिंदू झालेला असतो, कंबर दुखत असते, आता तर गुडघ्यांचं ऑपरेशन होतं. म्हणजे रोगग्रस्त असतो माणूस. विविध प्रकारचे रोग आपल्या शरीरात, मी जणू आपलं शरीर हे रोगांचं वन आहे. जसे वनात विविध प्रकारचे वृक्ष असतात तसं आपल्या शरीररूपी वनामध्ये विविध प्रकारचे रोग आहेत. म्हणून हे रोग असलेलं जे वन आहे ते त्यांनी जाळून टाकू दे, अशी आम्ही त्या धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना करतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.